पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चॅनल को सबस्क्राईब करें, शेअर करें और लाईक करें। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली। त्यातून इयत्ता 12वी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण तरुण तरुणींना दरमहा 6 ते 10 हजारांचे विद्यावेतन देऊन 6 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे। दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे, पण अजूनही 2024-25 च्या उद्दिष्टानुसार जवळपास 3.5 लाख तरुण तरुणी अर्ज करूनही प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत असल्याची वस्तुस्थिती समोर आहे। राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जात आहे। 18 ते 35 वयोगटातील सुशिक्षित तरुण तरुणींना योजनेतून नोकरीपूर्व 6 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जात असून आतापर्यंत जवळपास 6.5 लाख तरुण तरुणींनी योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे। अजूनही जवळपास 3.5 लाख तरुण तरुणींना प्रशिक्षणाची संधी मिळालेली नाही। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबली होती। त्याचबरोबर 50,000 योजना दूतांची नेमणूकही आचारसंहितेत अडकली होती। आता निवडणूक झाल्याने योजना दूत नेमले जातील की नाही याबाबत स्पष्टता नाही। दुसरीकडे राज्याच्या तिजोरीची सद्यस्थिती पाहता प्रतीक्षेतील प्रशिक्षणार्थींना याच वर्षात प्रशिक्षणाची संधी मिळेल की नाही यावरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे। कारण सध्या प्रशिक्षण घेणाऱ्यांचे ऑक्टोबर-नोव्हेंबरचे विद्यावेतन अजूनही द्यायचे बाकी आहे।